नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज इथं बनवणार आहे चिकन बिर्याणी। मस्त अशी हॉटेलमध्ये जसे मिळते ना त्याच पद्धतीने मी आज सोप्या आणि साध्याच पद्धतीने इथं कमी साहित्यामध्ये आज मी इथं चिकन बिर्याणी बनवणार आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवात करू। मी इथं घेतलेला आहे अर्धा किलो चिकन, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। अगोदर आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये घालून घ्यायची अद्रक लसूणची पेस्ट। आम्ही तर अद्रक लसूणची पेस्ट घेतली, ती पण आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायची। त्यानंतर घालायचं आपल्याला इथं दही। मी इथं 1 वाटी दही घेतलेला आहे, ते पण त्याच्यामध्ये घालून घेऊ। थोडीशी कोथिंबीर आणि मी इथं मिडियम साईजचा एक कांदा घेतला होता कट करून, तो कांदा पण त्याच्यामध्ये घालून घ्यायचा। एक मिडियम साईजचं टोमॅटो घेतलं होतं, टोमॅटो पण घालून घ्यायचं। 1 चमचा धना पावडर घालून घ्यायची आणि 1 चमचा लाल तिखट। आम्ही इथे 1 चमचा लाल तिखट घालणार आहे आणि अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घालणार आहे। त्याच्यामध्ये घालायची हळद थोडीशी आणि त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत चवीपुरतं मीठ। आम्ही तर चवीपुरतं आपल्याला मीठ घालून घ्यायचं। 1 चमचा मी मीठ घालून घेतलंय आणि आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला इथं बिर्याणी मसाला पण मी लगेच घालून घेणार आहे। 1 चमच्याच्या अंदाजे बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आणि ती व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने आपल्याला ते सगळं मॅरिनेट करून घ्यायचं। अशा पद्धतीने जर चिकन बिर्याणी बनवली ना खूप खायला टेस्टी आणि मस्त होते। आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आपल्याला हे अर्धा तास असंच पद्धतीने याला मॅरिनेट। मी इथं घेतले आहेत अर्धा किलो बिर्याणीचे तांदूळ। हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। तर इथं पाणी घालून स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे। मी इथं अगोदर 1 चमचा मीठ घालणार आहे आणि आपण स्वच्छ धुवून इथं तांदूळ घेतले होते, ते पण तांदूळ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि या शिजून घ्यायचं। जास्त शिजायचे नाहीत आपल्याला। आपण आता हे तांदूळ झाकण ठेवून थोडा वेळ शिजून घेणार आहोत। तोपर्यंत आपण कांदा परतून घेऊ। मी इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी उभे 4 मिडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत। आपल्याला ते तेलामध्ये तळून घ्यायचा आहे। कांदा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपला कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा तेलामध्ये असा तळून घ्यायचा आहे। इथं मस्त असा कुरकुरीत आपला कांदा तळून झालेला आहे। पाहू शकता आपल्या कांद्याचा इथं कलर पण चेंज झालाय। आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेऊ। अशा पद्धतीने आपला इथं कांदा कुरकुरीत तळून झालेला आहे। त्याच कढईमध्ये आपल्याला बिर्याणी बनवून घ्यायची। आता हे चिकन जे मी करायला ठेवलं होतं ना ते आता आपण शिजायला घालून घेऊ। इथं मिडियम साईजच्या 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात मी। त्याच्यामध्ये तुम्ही खडे मसाले पण घालू शकता, कारण की मी खडा मसाल्याची पावडर घातलेली आहे 1 चमचा, त्यामुळे मी याच्यामध्ये खडे मसाले घालत नाही तेलामध्ये। आणि मी 1 मिडियम साईजचा परत 1 टोमॅटो कट करून घेतला होता, तो आपल्याला अशा पद्धतीने त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 5 ते 6 मिनटं चिकन वाफवून घ्यायचं आहे। जो आपण कांदा इथं तळून घेतला होता ना ते कांदा अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये वरून घालून घ्यायचा आणि त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। अशा पद्धतीने जर कांदा तळला ना आणि बिर्याणीमध्ये घातला ना तर खूप टेस्टी आणि मस्त होते बिर्याणी।
इथं आपलं चिकन शिजलंय का ते आपण चेक करून पाहू. इथं आपले 5 मिनिटं झालेले आहेत. इथं आपलं चिकन शिजलेलं आहे. आपला भात पण शिजलेला आहे. इथं आपण त्याच्यामध्ये आता घालून घेणार आहोत अशा. आणि आपण असंच वरून भात आहे ना, असंच लेअर सगळा भात व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकून घे. आपण इथं भाताचा लेअर देऊन घेतलेला आहे व्यवस्थित. आता आपण आणखीन थोडासा तळलेला कांदा ठेवला होता. अशा पद्धतीने आपल्याला तो कांदा वरून घालून घ्यायचा आणि थोडीशी कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची अशा पद्धतीने. आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं याला दम देऊन घ्यायचा आहे. इथं आपली 5 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढून घेऊ. मस्त अशा आपली इथं बिर्याणी तयार झालेली आहे. आणि मस्त असं आपण इथं त्याला दम पण देऊन घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही.